तर पुन्हा तुमचं स्वागत आहे तुमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे सॅप7 पंडित। तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आपल्यासाठी। टॉपिक तोच आहे, कारण की आपण आता नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे। बरेच जण नवीन यूट्यूब चॅनल चालू करण्याचा म्हणजे विचार करत किंवा चालूही केलं आहे, पण नेमकं काय काय करावं, पुढची प्रोसेस काय, तेवढी प्रोसेस मलासुद्धा माहीत नाही। पण जेवढं मी आता या यूट्यूब माझं सध्या चालू आहे, रोज व्हिडिओ अपलोड करतो आहे, शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो आहे, ह्याच्यावर मला बरंच काही नवीन नवीन शिकायला मिळते आणि जे मला माहिती नवीन पडते मी ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मेन यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो आहे सबस्क्रायबरचा, व्ह्यूचा आणि वॉच टाईमचा। कारण जोपर्यंत तुमचे 1000 सबस्क्रायबर होणार नाहीत तोपर्यंत मॉनिटाईज होणार नाही, किंवा 1000 पूर्ण जरी झाले तरी कमसे कम 4000 वॉच टाईम म्हणजे 4000 घंटे तुमचे जोपर्यंत पूर्ण होणार नाही तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। ही यूट्यूबचा क्रायटेरिया आणि तो पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो, कारण की सहजासहज तर सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम हा पूर्ण होत नाही। त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागते किंवा भरपूर व्हिडिओ बनावे लागतात, कारण की ते ऑडियन्सवर आहे, सबस्क्रायबर आहे की तुमचा व्हिडिओ किती व्हायरल होतो आणि किती लोक तुमच्या चॅनलवर येतात आणि तुमचे व्हिडिओ बघतात। कारण की जेवढे लोक तुमच्या चॅनलवर येतील, बघतील, तेवढा तुमचा व्ह्यू पण वाढतील आणि तुमचा वॉच टाईम पण वाढेल। तर दोन्ही गोष्टी बहुत जास्त महत्त्वाच्या आहेत किंवा आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी। तर नेमकं लवकरात लवकर सबस्क्रायबर कसे वाढवायचे याच्याबद्दल एक बघू आपण थोडं, की माझा अनुभव मी तुम्हाला स्वतः शेअर करतो। की माझे जेव्हा 100, आता माझे पण जास्त नाही, आता किती 250च्या आसपास माझे सबस्क्रायबर येतात, आता पण काही जास्त नाही येतात। पण माझे जेव्हा 100 सबस्क्रायबर होतं त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर वाढणं बंद झाले ऑटोमॅटिकली। व्हिडिओ तर मी रोज अपलोड करायचो, चांगले शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे सगळे अपलोड करायचे, पण माहीत नाही का होत नव्हते जास्त व्हायरल किंवा होत नव्हते किंवा सबस्क्रायबर वाढत नव्हते। तर यूट्यूबचा अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही चॅनल सबस्क्रायबर वाढवू शकता आणि वॉच टाईम पण वाढू शकता, तो म्हणजे लाईव्ह। तुम्ही तुमचे जर 50 सबस्क्रायबर असतील, 50, त्याच्यानंतर तुम्ही लाईव्हला येऊ शकता। आणि लाईव्ह येण्याचा फायदा असा आहे की तुम्ही नवीन लोकांशी भेटू शकता, नवीन लोकांशी बोलू शकता, नवीन नवीन जे युजर आहेत, सबस्क्रायबर तुमच्या चॅनलवर येतात, तुमचा लाईव्ह त्यांना आवडला, तुमच्या बोलण्याची पद्धत त्यांना आवडली, किंवा एकदा लाईव्हवर आले ना ते की ज्यांना तुमचं पद्धत वगैरे आवडली बोलण्याची, किंवा चॅनल वगैरे बघतात, सबस्क्राईब पण करतात, पण असं नाही की लाईव्हनंच वाढतात, शॉर्ट्स व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ पण वाढतात। पण माझ्या अनुभवानं मी तुम्हाला सांगतो की माझे जेव्हा 100 सबस्क्रायबर होते ना, ते 100 सबस्क्रायबरनंतर मी सहज एक दिवस लाईव्ह आलो। ज्या दिवशी मी लाईव्ह आलो त्या दिवशी मी कमसे कम किती अर्धा तास लाईव्हला होतो। जो कोणी लाईव्हला आला, कमेंट केली, बोलला माझ्याशी, जो कोणी व्ह्यूवर असेल, सबस्क्रायबर, मी त्याच्याशी नॉर्मली बोललो, बा जसं ठीक आहे, तर त्याने जे विचारलं, त्याने जे प्रश्न केले, त्याने जी कमेंट केली त्याचे उत्तर देत राहिलो। अर्ध्या तासामध्ये माझी 4 सबस्क्रायबर वाढली, ते माझ्यासाठी भरपूर होते। भरपूर म्हणजे 4 सबस्क्रायबर माझे एका दिवसामध्ये कधीच नव्हते वाढले जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं। त्याच्यामुळं मला असं वाटलं की अरे यूट्यूब फक्त व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ पुरतं नाही आहे, लाईव्ह व्हिडिओ पण तुम्ही करू शकता आणि त्याच्यानं पण तुमचं सबस्क्रायबर वाढतात। आणि दुसरं म्हणजे वॉच टाईम पण वाढायला मदत होते, किंवा जेव्हा तुम्ही स्ट्रीमिंग करता, तुमचा जेवढ्या मिनिटाचा किंवा तासाचा व्हिडिओ असतो, जेव्हा तुम्ही ते पब्लिक करता, तुमच्या चॅनलवर अपलोड करता, त्याच्यानंतर जे लोक येऊन व्ह्यूवर येऊन तुमच्या चॅनलवर भेट देतात आणि तुमचा व्हिडिओ बघतात, तो जो टायमिंग आहे तुमच्या मॉनिटाईजमध्ये ॲड होऊन जातो। त्याच्यामुळं लाईव्हचा हा फायदा होतोच होतो, नक्की फायदा होतो। तर माझ्या मते तुमचे 50 सबस्क्रायबरपेक्षा जास्त असतील तर तुम्ही लाईव्ह यायला सुरुवात करा। दिवसातून एकदा किंवा दोनदा या, अर्धा तास या, 1 तास या, 15 मिनटं या, जेवढा तुम्हाला वेळ भेटेल, जेवढा तुमच्या कामानुसार किंवा जेवढा तुमचा फ्री टाईम आहे त्या फ्री टाईममध्ये तुम्ही लाईव्ह या, नवीन नवीन लोकांशी कॉन्टॅक्ट करा, कारण की नवीन लोक लाईव्ह व्हिडिओवर येतात, बघतात, बोलतात, त्याच्यामुळे नवीन लोक तुमच्या चॅनलला भेटी देतात आणि नवीन सबस्क्राईब पण वाढतात। माझ्यासंग तो अनुभव झालेला आहे की लाईव्हमधून माझे बरेच सबस्क्रायबर वाढले। म्हणजे 100च्या नंतर माझे जेवढेही सबस्क्रायबर आहेत मला तरी वाटते ते माझे सगळे लाईव्ह स्ट्रीमिंग यानेच वाढलेले आहेत, कारण की मी रोज रात्री लाईव्ह करतो। 12च्या नंतर माझी ड्युटी असते, नाईट ड्युटी, तर रोज 12च्या नंतर मी लाईव्ह स्ट्रीम माझा चालू करतो आणि बसतो। जे कोणी येईल, कमेंट करेल, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, त्यांच्याशी बोलायचं, हेच करतो। त्यांना दोन्ही फायदे मला होतात की बुवा टायमिंग पण वाढतो, वॉच टाईम, आणि नवीन सबस्क्राईब पण भेटतात। तर मला वाटलं बा ही माहिती जी नवीन यूट्यूबर आहेत किंवा त्यांना माहीत असेल किंवा नसेल, ठीक आहे नाही, तर मला वाटलं ही माहिती शेअर करावं त्यांच्यासोबत की बाबा तुमची जर 50च्या वरी सबस्क्रायबर असतील तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करा, तुमचे सबस्क्रायबर पण खूप जोरानं वाढतील, खूप लवकर वाढतील सबस्क्रायबर। कारण की माझे स्वतःचे 100च्या नंतर असं म्हणा की माझे जे 100 सबस्क्रायबर आहेत
हे 6 महिन्यामध्ये कंप्लीट झाली. मला 100 सबस्क्राईब करायला हसण्यासारखी गोष्ट आहे, पण मी तेवढा यूट्यूबला तेव्हा वेळ नव्हतो देत. छोटे मोठे व्हिडिओ अपलोड करायचो आणि हप्ते किंवा महिन्यातून 2 किंवा 3 व्हिडिओ अपलोड करायचो. जास्त काही यूट्यूबला लक्ष नाही द्यायचो. त्याच्यामुळं माझे 6 महिन्यामध्ये 100 सबस्क्रायबर झाले होते. पण जसं मी लाईव्ह चालू केलं माझं, म्हणजे मी मागच्या महिना म्हणजे मार्च महिन्यामध्ये मी लाईव्ह चालू केलं होतं. मार्च महिन्यामध्ये माझी सबस्क्रायबर जे होते 100 होते. मार्च आणि एप्रिल माझी 1 महिना मी असं मला 2 दिवस सोडून किंवा 1 दिवस सोडून लाईव्ह येणं चालू केलं. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं असं करून माझे एका महिन्यामध्ये माझे कमसे कम किती 140 का 42 सबस्क्रायबर वाढले एका महिन्यामध्ये. हे माझ्यासाठी भरपूर आहे, कारण मी एक नवीन यूट्यूबर आहे. मला एवढी काही माहिती नाही यूट्यूबची, काही नाही. मीच यूट्यूबकडून नवीन शिकत आहे की बाबा कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचे, कशाप्रकारे शॉर्ट्स बनवायचे, कशाप्रकारे यूट्यूबवर काम करायचं, लो ऑडियन्सला कोणकोणते व्हिडिओ आवडतात, हे सगळं मी स्वतः यूट्यूबला बघून माझ्या चॅनलवर ट्राय करत असतो. पण माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे सबस्क्रायबरचा, कारण बरेच लोक म्हणतात सबस्क्राईब लवकर शॉर्ट्सनं वाढतात, व्हिडिओनं वाढतात, बरेच लोकांचं असं म्हणणं आहे. पण माझा जो स्वतःचा अनुभव आहे, शॉर्ट्सचा पण वाढतात, मी असं नाही म्हणत शॉर्ट्सचं नाही वाढत किंवा लॉंग व्हिडिओनं नाही वाढत. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की माझे जेवढे एका महिन्यामध्ये सबस्क्रायबर झाले 144 सबस्क्रायबर माझे एका महिन्यामध्ये झाले, हे सर्व सबस्क्रायबर माझे लाईव्ह व्हिडिओनं झाले. कारण मी रोज लाईव्ह व्हिडिओ, तो असा माझा एकही व्हिडिओ नाही की जो व्हिडिओ मी असं लाईव्हला आलो आणि माझा एकही सबस्क्राईब नाही वाढला, असा एकही व्हिडिओ नाही. जेवढे आत्तापर्यंत मी लाईव्ह स्ट्रीमिंग केली, प्रत्येक लाईव्ह स्ट्रीमिंग माझं 1 किंवा 2 सबस्क्रायबर माझे ग्रो झालेलेच आहेत. त्याच्यामुळे जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना असं वाटत असेल की बाबा माझे सबस्क्रायबर नाही वाढत. तुमचे जर 50च्या वरी झाले असतील सबस्क्रायबर, तर तुम्ही नक्की लाईव्ह येऊन चालू करा. तुमचे दोन्ही फायदे होतील, तुमचा व्ह्यू पण भेटतील, तुमचा सबस्क्रायबर वाढतील आणि तुमचा जो वॉच टाईम आहे, कारण की मोनेटाईजला वॉच टाईम पण लागतो, फक्त सबस्क्रायबर होऊन चालत नाही. त्या दोन्ही गोष्टी तुमच्या जर एकाच पद्धतीने होत असतील तर ती तुम्हाला करायला काय हरकत नाही. तर माझं म्हणणं तरी आहे की जे नवीन यूट्यूबर आहेत, 50च्या वरी सबस्क्रायबर आहेत, त्यांनी लाईव्ह व्हिडिओला सुरुवात करा. बस मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवला. कारण जे नवीन यूट्यूबर आहेत तर मला पण ही गोष्ट माहीत नव्हती. मला नंतर आत्ता कुठं माहीत पडली की लाईव्ह, जेव्हा मी स्वतः पर्सनली अनुभव घेतला त्याच्यानंतर मला माहीत पडली. त्याच्या अगोदर तर मला माहीत पण नव्हतं की लाईव्हने असं काही पण होऊ शकते. त्यामुळे मला वाटलं माझी जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना थोडी मदत होईल ही माहिती भेटल्यावर, म्हणून मला वाटलं एक व्हिडिओ बनवून पोस्ट करावं. तर तुम्हाला सगळ्याला कसा व्हिडिओला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.